चला आपला प्रॅक्टिस सेट 5.3 चालू आहे. त्यातला 5वा क्वेश्चन बघूया. बघा काय क्वेश्चन नंबर 5. शो दॅट A -4 -7 B -1 2 C 8 5 and D 5 -4. 5 -4 are the vertices of parallelogram. Are vertices of parallelogram. मग आता वर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम म्हणल्यावर पॅरलोग्रामचा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो पॅरलोग्राम आहे हे आपण कधी प्रूव्ह करू शकतो किंवा कधी म्हणू शकतो, ज्या वेळेस अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट अँड अपोजिट साइड्स आर पॅरलल. अपोजिट साइड्स काय असल्या पाहिजेत? पॅरलल असल्या पाहिजेत. मग आता या ठिकाणी अपोजिट साइड पॅरलल आपण शो दॅट करूया. जर एक्झाम मध्ये तुम्हाला पॅरलोग्राम शो दॅट करा म्हटलं तर तिथं डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरू नका, तिथं पॅरलोग्रामचा फॉर्म्युला वापरा. आणि पॅरलोग्रामच्या व्यतिरिक्त जर स्क्वेअर रेक्टँगल वगैरे आला असेल तर डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरा. भरपूर मुलं कन्फ्युजनमध्ये होतात. पॅरलोग्राम म्हटल्यावर मग डिस्टन्सचा फॉर्म्युला वापराव का स्लोपचा फॉर्म्युला वापरावा, की नाही? पण पॅरलोग्राम जर आला तर जनरली कोणता वापरा? स्लोपचा फॉर्म्युला वापरा. का तर अपोजिट साइड्स आर पॅरलल आणि पॅरलल लाईन्स कधी असतात? ज्यावेळेस त्यांचा स्लोप इक्वल येत असतो त्यावेळेस. ठीक आहे. शो दॅट ABCD स्लोप ऑफ AB. ABचा स्लोप काढूया अगोदर. A -4 -7 B -1 2 x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ AB आहे. स्लोप ऑफ AB. ABचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ AB इज इक्वल टू y2 minus y1 x2 minus x1. y2 minus y1 2 -7 -1 -4 x2 minus x1 minus minus plus 7 plus 2 9 minus into minus plus 4 मधून 1 गेला 3 3 3 9 म्हणजे याचा स्लोप किती आला? ABचा स्लोप 3 आला. ABचा स्लोप किती आला? 3. बघा मायनस मायनस प्लस, ठीक नाही? मग 7 आणि 2 9 झाले. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येत आहे, प्लस वाला 4 मधून 1 गेला 3 राहिले. आता स्लोप ऑफ BC काढूया. स्लोप ऑफ AB झाला BC. B चे कोऑर्डिनेट -1 2 C चे कोऑर्डिनेट 8 5 x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ BC स्लोप ऑफ BC y2 minus y1 5 minus 2 8 minus minus 1. 5 minus 2 किती आले? 3. मायनस इंटू मायनस प्लस 8 plus 1 9 3 1 जा 3 3 3 जा 9 1/3. स्लोप ऑफ BC. स्लोप ऑफ BC हा BC स्लोप 2 भेटला. स्लोप ऑफ AB स्लोप ऑफ BC स्लोप ऑफ CD. स्लोप ऑफ CD C चे कोऑर्डिनेट 8 5 D चे कोऑर्डिनेट 5 -4 x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ CD स्लोप ऑफ CD म्हणजे त्याला m पण म्हणू शकतो आपण, आहे की नाही? स्लोप ऑफ CD म्हणजे तो m पण होतो, म्हणजे m इज म्हणजे स्लोप असतो. हां, y2 minus y1 -4 -5 5
-8 मायनस मायनस प्लस 5 आणि 4 9 प्लस मायनस मायनस 5 मधून 3 8 गेले 3 राहिले मायनस मायनस प्लस 3 त्रिक 9. तिसरा स्लोप आला परत 3. स्लोप ऑफ ए बी हा ए बीचा होता बघा. स्लोप बी सी, स्लोप ऑफ सी डी. आता चौथा जो आहे तो स्लोप काढावा लागला. स्लोप ऑफ ए डी, ए डीचा स्लोप काढावा लागला आपल्याला एक ना. स्लोप ऑफ ए डी, स्लोप ऑफ ए डी, ए चे कोऑर्डिनेट आहेत -4 -7. डी 5 - 4 x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ ए डी y2 - y1 -4 -7. 5 -4 माइनस इंटू माइनस प्लस, माइनस इंटू माइनस प्लस 5 + 4 9. 7 मधून 4 गेले 3/9 1/3. स्लोप ऑफ ए डी, ए डीचा स्लोप. आता 1 मिनिट इकडे बघा, दोघांचे स्लोप इक्वल आलेत का बघा. स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ सी डी. समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, आपण कन्सिडर केला, हा पॅरलोग्राम होता आपला, बरोबर आहे. हा होता ए बी सी डी. ओके, ए बी, ए बीचा स्लोप किती आला 3. समजा हा 3 आला स्लोप, याचा बी स्लोप किती आला 3 आला. डी सीचा बघा, सी डीचा पण 3 आला. म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर पॅरलल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. मग आता एवढं एक्सप्लेन केलं, याचा 3 आला, याचा 1/3 3 1/3. मग आता आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी आपण त्याचं शेवटी आन्सर लिहूया बघा. जो 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याला घेतलाय, डिस्टन्स काढल्याच्या स्लोप काढल्याच्या नंतर इथं आपल्याला लिहावं लागेल बघा, बघा फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्ड वरून काय म्हणता येईल, स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ सी डी. स्लोप ऑफ ए बी स्लोप ऑफ सी डी. देअरफॉर साइड ए बी पॅरलल टू साइड डी सी किंवा सी डी. पुन्हा नंतर म्हणता येईल फ्रॉम सेकंड अँड फोर्थ, स्लोप बी सी, स्लोप ए डी. साइड बी सी पॅरलल साइड ए डी, साइड बी सी पॅरलल साइड ए डी. मग देअरफॉर quadrilateral ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram. तर ABCD काय झाला मग पॅरलोग्राम झाला. म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल. कशामुळे पॅरलल आहेत, जर त्या दोन लाईनचा स्लोप इक्वल असेल तर त्या टू लाईन्स आर पॅरलल, किंवा इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप आर इक्वल, किंवा इफ टू लाईन्स स्लोप इक्वल देन टू लाईन्स आर पॅरलल. जर स्लोप इक्वल असेल तर त्या टू लाईन्स पॅरलल असतात, आणि जर त्या टू लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप इक्वल असतो. हा होता क्वेश्चन नंबर 5, हो की नाही. म्हणजे आपल्याला जो शो दॅट करायला सांगितलं होता. लक्षात ठेवा, पॅरलोग्राम जर शो दॅट करायला तर डेफिनेटली स्लोपचाच फॉर्म्युला वापरा. ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 प्रॅक्टिस सेट 5.3 मधला जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला, तो बघूयात.
बघा चला, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. फाइंड K if R 1 -1 yes -2K and slope of line RS. Slope of line RS is -2. is -2. म्हणजे स्लोप ऑफ लाईन RS इज -2. फाइंड K करायला म्हटलं. R चे कोऑर्डिनेट 1 -1, S चे कोऑर्डिनेट -2K. याला कन्सिडर करू आपण x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन RS, स्लोप ऑफ लाईन RS इज इक्वल टू, हां काय फॉर्म्युला आहे, y2 मायनस y1 x2 मायनस x1. स्लोप ऑफ लाईन RS -2 इज इक्वल टू y2 किती आहे, y2 आहे k मायनस y1 आहे -1, x2 मायनस x1, x2 आहे -2 मायनस 1, -2 ॲज इट इज, मायनस इंटू मायनस प्लस k प्लस 1, -2 मायनस 1 किती होणार, मायनस मायनस प्लस, चिन्ह मायनसचा -3 होणार. आता हे -3 अपॉन मध्ये इकडे आल्यावर काय होणार, इंटू मध्ये येणार. बघा -2 इंटू -3 इज इक्वल टू, तुम्ही म्हणताल की सर हा निगेटिव्ह होता, इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होईल, परंतु एक साईन आपण ऑलरेडी चेंज केला ना. हा अपॉन मध्ये होता तो इंटू मध्ये गेला, मग इंटू अपॉन मधला इंटू मध्ये गेला म्हणजे एक साईन चेंज केला. हे साईन चेंज होत नाही. जर इकडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असताना इकडे झाला असता तर पॉझिटिव्ह झाला असता. ठीक आहे. k प्लस 1 मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जा 6 इज इक्वल टू k प्लस 1. 1 पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर निगेटिव्ह k इज इक्वल टू 5. म्हणजे k ची किंमत किती आली मग 5, म्हणजे k इज इक्वल टू 5. या ठिकाणी हा जो क्वेश्चन होता 6 नंबरचा क्वेश्चन आहे की नाही, तो या स्वरूपात होतो. जे फाइंड k फाइंड करायचा होता आणि इथं आपल्याला स्लोप दिलेला होता आहे की नाही. मग त्यामुळं स्लोपच्या फॉर्म्युलानुसारच सॉल्व करावं लागणार आपल्याला आहे की नाही. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड k. 7 नंबरचा क्वेश्चन पण तसाच दिला आहे, त्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, केच फाइंड करायचं आणि स्लोप दिलेला आहे त्यांनी पण. पाच, चला क्वेश्चन नंबर 6 झाला, तर 7 बघूया. Find K, question number 7. If B K -5 C 1,2, slope of line is KB
इज 7. फाइंड के म्हणताय, सॉरी के बी नाही, बी सी. बीचे कोऑर्डिनेट के -5, सीचे कोऑर्डिनेट 1, 2, x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ BC, स्लोप ऑफ BC y2 minus y1 upon x2 minus x1. y2 minus y1, 2 minus 5, x2 minus x1, 1 minus k. स्लोप आहे 7. हे अपॉन मध्ये आहेत, यांना इकडे इंटू करूया. काय होईल मग बघा, 7 इंटू 1 मायनस के इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस, 5 आणि 2 7, 7 आला. 7 1 10 7, 7 इंटू के, 7 के इज इक्वल टू 7. हे 7 प्लस आहेत, पुढे गेल्यावर मायनस होतील. मायनस 7 के इज इक्वल टू 7 मायनस 7, निगेटिव्ह 7 के इज इक्वल टू 0, हे की नाही. मग या ठिकाणी के इज इक्वल टू 0/7. के इज इक्वल टू काय येणार, कॅन नॉट बी डिटरमाइन का 0 येणार. लक्षात ठेवा, अपॉनमध्ये जर एखादा नंबर असेल तर त्याला आपण कॅन नॉट बी डिटरमाइन असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये हे की नाही, जर अपॉनमध्ये जर 0 असेल तर आपण कॅन नॉट बी डिटरमाइन म्हणतो, पण इथं अंशस्थानी 0 आहे, छेदस्थानी अंक आहे, म्हणजे के इज इक्वल टू काय येणार मग याचं 0. आणि जर हे 7/0 असतं तर आता मात्र तुम्ही काय म्हटलं असतात, कॅन नॉट बी डिटरमाइन. म्हणजे अपॉनमध्ये 7 आला तर कॅन नॉट बी डिटरमाइन म्हणायचं, आणि अपॉनमध्ये जर नंबर आला असेल तर 0. ओके, हा होता 7 नंबरचा क्वेश्चन. आता आपल्याला या ठिकाणी जो लास्ट क्वेश्चन आहे आपला 5.3 मधला 8 नंबरचा क्वेश्चन, तो बघायचा आहे आता. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 5.3 मधला आता लास्ट क्वेश्चन आहे तो 8 नंबरचा. मग या ठिकाणी प्रॅक्टिस सेट संपवतोय, मग प्रॉब्लेम सेट आपल्याला या टॉपिकचा बघावा लागेल. पाच, चला क्वेश्चन नंबर 8. फाइंड के if PQ parallel RS, PQ parallel RS and P 2 4, Q 3 6, R 3 1 आणि S 5K. आता एक बघा इकडे, इथं पॅरलल लाईन्स म्हटलंय. इफ PQ पॅरलल टू RS म्हणजे लाईन, स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल स्लोप ऑफ लाईन RS, बिकॉज टू लाईन्स आर पॅरलल. गिवन मध्ये काय म्हटलंय, PQ पॅरलल RS, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन RS. PQ आणि RS ला स्लोप काय असणार, इक्वल असणार.
का तर या ठिकाणी पॅरलल लाईनचा स्लोप काय असतो, इक्वल असतो. पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो. मग अगोदर आपण काय करूया, स्लोप ऑफ लाईन पी क्यू, स्लोप ऑफ लाईन पी क्यू, पी क्यूचा स्लोप काढूया. मग पीचे कोऑर्डिनेट सांगा, 2 4 Q 3 6, x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाइन PQ, y2 माइनस y1 अपॉन x2 माइनस x1. ठीक है, मग बघूया PQचा स्लोप y2 किती आहे, 6 माइनस 4, x2 माइनस x1, 3 माइनस 2, 6 माइनस 4 2, 3 माइनस 2 1, म्हणजे स्लोप ऑफ PQ 2 आला स्लोप. मग PQचा जर स्लोप 2 असेल, मग स्लोप ऑफ RS हा पण काय असणार, 2 असणार. म्हणजे RSचा पण स्लोप किती आला, 2 आला. PQचा स्लोप 2 आहे, RSचा स्लोप त्याचा पण स्लोप 2 येणार. मग स्लोप ऑफ RS इज इक्वल टू R चे कोऑर्डिनेट R आणि S, y2 माइनस y1 k माइनस 1, y2 माइनस y1 अपॉन x2 माइनस x1. RS चा स्लोप आला 2 इज इक्वल टू y2 होईल k माइनस 1, x2 आहे 5 माइनस 3, 5 माइनस 3. बघा मग आता काय होईल, हे 2 ॲज इट इज k माइनस 1 अपॉन 5 माइनस 3 2 अपॉन मध्ये इकडे गेल्यावर इंटू k माइनस 1, 4 इज इक्वल टू k माइनस 1, हे माइनस 1 आहे तिकडे आल्यावर प्लस 1, k इज इक्वल टू काय आलं 5. मग आपल्याला फाइंड k करायला सांगितलं होतं, म्हणजे फाइंड k ची किंमत काढा म्हटले होते. k ची किंमत किती आली 5. ठीक आहे, या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट आहे 5.3, ठीक नाही 5.3, तो या ठिकाणी काय झाला आहे, कंप्लीट झाला आहे. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता जो प्रॉब्लेम सेट आहे, ठीक नाही, तो आता प्रॉब्लेम सेट आपण काय करू, उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे.